5,500 लिटर होऊन जाते. सूर्य इतका मोठा आहे की त्यात तुम्ही 13 लाख पृथ्वी आरामात बसू शकता. तर तुम्हीच कल्पना करा की आपण सगळे किती छोटे आहोत. सूर्यानंतर आपण पाहूया पहिला ग्रह बुध, मर्क्युरी. आपल्या चंद्राच्या पृष्ठभागासारखाच बुधाचा पृष्ठभाग खड्ड्यांनी भरलाय, क्रेटर्सने भरलाय. बुध ग्रहाला कोणत्याही प्रकारचं वातावरण नाही. तो आपल्या सूर्यमालेतला सर्वात छोटा आणि गतिमान ग्रह आहे. पण बुधाला एकही चंद्र नाही. बुधानंतर आपण पाहूया दुसरा ग्रह शुक्र, व्हीनस. शुक्राच्या वातावरणात 96% कार्बन डायऑक्साईड आहे. त्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट तयार होतो. तो उष्णता बाहेर फेकत नाही, शोषून घेतो. याच कारणामुळे शुक्राचा पृष्ठभाग 500 डिग्रीपर्यंत गरम असू शकतो आणि तिथे सल्फ्युरिक ऍसिडचा पाऊसही पडतो. पण शुक्राला सुद्धा एकही चंद्र नाही. शुक्रानंतर आपण पाहूया तिसरा ग्रह, आपलं घर, आपली पृथ्वी. पृथ्वी एक विशेष ग्रह आहे कारण संपूर्ण सूर्यमालेत तो असा एकच ग्रह आहे जिथे जीवन आहे, लाईफ आहे. त्याचं कारण आहे द्रव्य पाणी, लिक्विड वॉटर. आपल्या पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि आर्गन आहे. याच वातावरणामुळे आपल्याला रात्रीच्या आकाशात तारे लुकलुकताना दिसतात. पण तेच जर तुम्ही चंद्राच्या पृष्ठभागावरती उभे असाल तर तिथून तुम्हाला तारे लुकलुकताना नाही तर प्रकाश बिंदूच्या स्रोतासारखे दिसतील. याचं कारण आहे की चंद्राला कोणत्याही प्रकारचं वातावरण नाही. त्यामुळे चंद्राच्या आकाशात तारे फक्त प्रकाश बिंदूच्या स्रोतासारखे दिसतात. दुसरी गोष्ट, चंद्रावरून जर तुम्ही पृथ्वी पाहिली तर ती तुम्हाला 4 पट मोठी दिसेल. याचं कारण आहे की पृथ्वीचा डायमीटर चंद्राच्या डायमीटरपेक्षा 4 पट मोठा आहे. पृथ्वीनंतर आपण पाहूया चौथा ग्रह, लाल ग्रह, मंगळ, मार्स. मंगळ लाल रंगाचं काम. मला बरेचसे लहान मुलांनी सांगितले की मंगळ कदाचित गरम ग्रह असेल म्हणून तो लाल रंगाचा दिसतो. पण तसं नाही. आपल्या सूर्यमालेचा सर्वात गरम ग्रह शुक्र आहे. मग मंगळ लाल रंगाचं काम. मंगळ ग्रहाच्या मातीत अधिक प्रमाणात आयर्न ऑक्साईड आहे. आयर्न ऑक्साईड म्हणजे गंज, रस्ट. आता इथे ज्या मुली बसले, बायका बसले, त्यांना मला सांगावं असं वाटतं की गंज हा तोच पदार्थ आहे जो तुमच्या ब्लश किंवा रूजमध्ये असतो. तर एका अर्थी तुम्ही चेहऱ्याला गंज लावत आहे. याचा अर्थ हे नाही तुम्ही मंगळ ग्रहाची माती चेहऱ्याला शोधून लावाल. या ग्रहाच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि आर्गन आहे. तर आपण इथे श्वास नाही घेऊ शकत कारण इथे ऑक्सिजन बिलकुल नाही. त्या ग्रहाला 2 चंद्र आहेत, फोबोस आणि डिमोस. तर तुम्हाला माहित आहे की पृथ्वीवरचा सर्वात उंच डोंगर म्हणजे माउंट एव्हरेस्ट. पण आपल्या सूर्यमालेचा सर्वात उंच डोंगर मंगळ ग्रहावर आहे. त्याचं नाव आहे ऑलिम्पस मॉन्स आणि तो माउंट एव्हरेस्टपेक्षा 3 पट उंच आहे, 25 किलोमीटर उंच आहे. त्यानंतर तुम्हाला वाटेल की मी गुरुबद्दल माहिती द्यायला सुरुवात करेन, पण तसं नाही. कारण गुरु आणि मंगळ ग्रहाच्या मध्ये आपल्याला खूप साऱ्या दगडांचा एक पट्टा दिसतो ज्याला आपण लघुग्रहांचा पट्टा किंवा ॲस्ट्रॉइड बेल्ट म्हणतो. ते सूर्याची परिक्रमा करतात म्हणून त्यांना सुद्धा सूर्यमालेचा भाग मानले आहे. लक्षात ठेवा, कोणतीही वस्तू जर सूर्याची परिक्रमा करते तर त्याला सूर्यमालेचा भाग मानावेच लागते. आता आपण पाहूया सर्वात मोठा ग्रह गुरु, ज्युपिटर. गुरु इतका मोठा आहे की त्यात तुम्ही 1300 पृथ्वी आरामात बसू शकता. त्याच्या चेहऱ्यावर एक लाल रंगाचा डाग आहे ज्याला आपण ग्रेट रेड स्पॉट म्हणतो. तो एक मोठा चक्रीवादळ आहे. आपल्या सूर्यासारखाच गुरु सुद्धा हायड्रोजन आणि हिलियम बनलेला आहे आणि या ग्रहाला 95 चंद्र आहेत, 95 मून्स. गुरु नंतर पाहूया वलय, घाई, शनी, रिंग, ब्युटी, सॅटर्न. जर तुम्ही शनीला दुर्बिणीतून पाहिलं असेल तर तो खूप सुंदर दिसतो आणि त्याचं कारण आहे त्याचे रिंग्स.